नमस्कार. तर मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार येत आहे. शेवटच्या गुरुवारी तुम्ही लक्ष्मी व्रताचं उद्यापन करणार असेल तर या चुका करू नका. बघा, मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानतो आपण. जसा श्रावण महिना इतकंच पवित्र मार्गशीर्ष महिना असतो. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस 4 गुरुवार पडतात, कधी 5 पडतात. तर यावर्षी 4 गुरुवार पडत आहेत आणि शेवटचा गुरुवार उद्याच्याला आहे. आणि या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं जे व्रत करतो, आपल्याकडे माता भगिनी सर्वजण मनोभावे माता लक्ष्मीचं व्रत करतात, पूजा मांडतात आणि कथा वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी आपण विधिवत उद्यापन करतो. तर या व्रताला यावर्षी शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवार दिवशी सफला एकादशीही येत आहे. तर या दिवशी एकादशी असल्यामुळे तुम्ही या चुका करू नका. या चुका केला तर जे तुम्ही एवढे मनोभावे व्रत करता, एवढं कष्टाने सेवा करता, तर ती माता लक्ष्मी स्वीकार करत नाही. तर नैवेद्यामध्ये कुठले तुम्ही चुका करू नका किंवा नैवेद्यामध्ये कुठले पदार्थ करायचे नाहीत किंवा पूजा मांडताना काही ठराविक वेळ आहे की या वेळेमध्ये जर पूजा मांडली तरच ती पूजा माता लक्ष्मीपर्यंत पोचते. तर चला आपण सविस्तर जाणून घेऊयात. सर्वात अगोदर मार्गशीर्ष महिना जो आहे त्याची आपली पूजा कधी मांडायची आहे. तर बघा, प्रत्येक गुरुवारी आपण पूजा मांडत होतो, पण बऱ्याच माता भगिनींना ही गोष्ट माहीत असेल. जर नसेल कोणाला माहिती तर तुम्ही ती उद्याच्या दिवशी ती चूक सुधारू शकता. प्रत्येक दिवशी बघा राहुकाल असतो. आठवड्याच्या वारी प्रत्येक वाराला राहुकाल असतो. तसा गुरुवारचा राहुकाल हा दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असतो. दुपारच्या वेळेमध्ये हा राहुकाल असतो. तर या कालावधीमध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडू नका. बघा, राहुकालमध्ये आपण या कालामध्ये कुठलीही आपण पूजा करत नाही. फक्त या कालावधीमध्ये आपण जर फक्त दुर्गा मातेची पूजा करू शकतो. मग त्यावेळेस तुम्ही या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती जर तुम्ही करत असाल, तर ग्रंथाचं वाचन करत असाल किंवा त्याचे पारायण करत असाल तर तुम्ही ते दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही राहुकालामध्ये नक्की वाचू शकता. राहुकाल असल्यामुळे तुम्ही त्या कालावधीमध्ये कुठलीही पूजा आपल्याला करायची नसते. बघा, तुम्ही स्वामींची पूजा करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की गुरुवारी राहू कालावधी सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये पूजा अवश्य मांडू शकता. या मध्ये बघा, शक्यतो दुपारच्या कालावधीमध्ये बऱ्याच आपल्या बहिणींकडे ताईंकडे वेळ असतो, कारण की सकाळची कामे आटोपतात, मुलंही शाळेत जातात आणि त्यांच्याकडे रिकामा वेळ दुपारचा असतो. त्यामुळे त्या दुपारच्या पूजा मांडत असतात. पण चुकूनही तुम्ही गुरुवारी या दिवशी पूजा मांडू नका, कारण की प्रत्येक गुरुवारी दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत राहुकाळ असतो. त्यामुळे तुम्ही पूजा मांडणार असेल तर सकाळच्या वेळी मांडा. बघा, ब्रह्मांड मुहूर्तावरती केलेली कुठलीही पूजा अगदी देवापर्यंत पोचते आणि त्यावेळेस पृथ्वी तलावरती देवतांचा वास असतो. त्यामुळे तुम्ही जर ब्रह्मांड मुहूर्तावरती जर पूजा मांडणार असाल तर म्हणजे अगदीच चांगलं आहे. जर सगळ्यांकच सकाळचा वेळ नसतो, माता भगिनींना कामं असतात, सकाळची बरीच गडबड असते, तर तुम्ही 1:30च्या आत म्हणजे तुम्ही 12च्या आत जरी पूजा मांडली तरी चालण्यासारखं आहे. तरी पण तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही 3 नंतरनं पूजा मांडा, पण राहू कालावधीमध्ये पूजा मांडू नका. तर तुम्ही आत्तापर्यंत मांडले असेल तर ठीक आहे, पण इथून पुढे मांडू नका. किंवा ही गोष्ट काही माता भगिनींना नक्कीच माहीत असेल, जे विधिवत म्हणजे बऱ्याच दिवसापासून व्रत करतात त्या माता भगिनी, त्यांना माहीत असेल की राहू कालावधीमध्ये पूजा मांडायची नसते. तर हे झालं आपलं पूजेविषयी. आता प्रश्न येतो तो म्हणजे नैवेद्यामध्ये बघा, आता उद्यापन एकादशी पण आहे, त्या दिवशी उद्यापन करायचं का नाही हा पण प्रश्न आहे. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये काय करायचं, तर सफला एकादशी आहे. कुठल्या ज्यांनी व्रत केला असेल गुरुवारचं त्यांचा उपवासही असेल आणि एकादशी पण असेल, तर हे दोन्ही त्यांना दोन्ही पण उपवास त्यांना पावन होतील का, तर होतात. तर ते कसं करायचं ते पुढे मी सांगणारच आहे. तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी गुरुवारचं व्रताचं उद्यापन करू शकता. उद्यापन करायचं आणि काही तुम्ही कन्या जेव घालणार असेल किंवा सुवासिनी जेव घालणार असेल तर ते कन्या जेव घालायच्या, सुवासिनी जेव घालायच्या आणि देवाला त्या अगोदर देवीला आपला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि कन्या आपल्या जेव घालायच्या. पण त्यांचा उपवास आहे एकादशी, त्यांनी तो एकादशी उपवास सोडायचा नाही. ज्या नेहमीप्रमाणे तुम्ही जेव्हा एकादशी सोडता त्यावेळेस तुम्ही एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायची.
पण त्या अगोदर बघा एकादशी असल्यामुळे एकादशीला आपण भात खात नाही किंवा तांदळाचे पदार्थ आपण जास्त भात तो खायचा नसतो, हे तुम्हा सर्वांना माहीत असेल. त्यामुळे तुम्हाला नैवेद्यामध्ये भात चालणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठलाही लक्ष्मी मातेचं जेवण करणार असेल उद्यापनाला, मग तुमची चपाती असू दे, खीर असू दे, पण खीर जरी करणार असेल तर तांदळाची खीर करायची नाही. त्याचबरोबर म्हणजे भातापासून पदार्थ बनणार आहे, तो भाताविषयी आपल्याला भातच करायचा नाही. त्यामुळे तुम्ही नैवेद्यामध्ये भात दाखवू नका किंवा त्या दिवशी तुम्ही सुवासिनींना भात घालू नका, कारण की एकादशीला भात चालत नाही, बऱ्याच जणांना माहीत असेल. तर हा पण आपला नैवेद्याचा विषय झाला. तर आता प्रश्न पडला असेल की मग एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे, मग हे दोन्ही आम्हाला उपवास पावन होतील का? तर हो, नक्की होतील. ज्यांचा गुरुवार आहे त्यांचा काही विषयच नाही, पण ज्यांचा एकादशी पण आहे आणि गुरुवार पण आहे त्यांनी काय करायचं बघा, सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही कन्या जेवू घालतील त्यावेळेस तुम्ही पंचामृत थोडंसं प्राशन करायचं. म्हणजे बघा, पंचामृत तर आपण घरीच बनवू शकतो आणि पंचामृत थोडंसं प्राशन करायचं आणि नंतर तुमचा जो काय तुम्ही उपवासाला जे काही खाणार आहात, एकादशीला फलाहार काय तुम्ही घेणार आहात तो घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जो उपवास नेहमीप्रमाणे सोडता तसाच तो उपवास सोडायचा. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे समजलं असेल की आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मी व्रताचं जे पूजा मांडली आहे त्याला आपल्याला नैवेद्यामध्ये भाताची खीर दाखवायची नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला राहू काळामध्ये पूजाची मांडणी करायची नाही किंवा पूजेचं पुस्तक जे वाचतो आपण कथा, ते पुस्तक वाचायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला त्या काळामध्ये कोणतीच सेवा करायची नाही. तर मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे तुम्ही या 2 गोष्टींचं नक्की पालन करा आणि विधिवत तुमचं उद्यापन तुम्ही करू शकता. आणि ज्या माता भगिनींना अडचण आहे किंवा त्या करू शकत नाहीत उद्यापन त्यांनी कधी करायचं, तर त्यांनी पुढचा गुरुवार पडतोय त्या गुरुवार केलं तरी चालतं. कारण की या व्रताचे आपल्याला उद्यापन केल्याशिवाय याचं फल मिळत नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी उद्यापन केलं तरी चालतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही लक्ष्मी व्रताची माहिती होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये सांगा. झालेली सेवा मी माता लक्ष्मीचरणी रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते.